नमस्कार, आपण आता रायगड जिल्ह्यामध्ये आहोत आणि रायगड जिल्ह्यामधील पडवण हे गाव, खरं तर हे गाव किती लोकांना माहिती आहे माहिती नाही. मात्र या गावाचं नाव साता समुद्रापार पोहोचवण्याचं काम ज्या लोककलावंतानं केलं तो कलगीतुराचा सम्राट म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे शाहीर रामचंद्र घाणेकर यांचं आज दुर्दैवी निधन झालेलं आहे. कलगीतुरा विश्वातील एक कोहिनूर हिरा, नाव तर ऐकलंच असेल, रायगड भूषण श्री रामचंद्र घाणेकर. होय, आज कोहिनूर हिरा अनंतात विलीन झाला. कलगीतुऱ्यातील एक सुवर्ण पर्व थांबलं. एका वाघाची डरकाळी स्तब्ध झाली. एक मधुर स्वर विसावला. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील पडवण गाव आज अलोट गर्दीने गजबजले. पण यावेळी कारण होते एका अजरामर शाहिराच्या अंत्यसंस्काराचे. आपल्या एक लोककला सम्राटाला निरोप देण्यासाठी जनसागर उसळला. गेली काही दशके ज्यांनी आपल्या अमोघ वाणीने, प्रभावी लेखणीने आणि गोड स्वराने अवघ्या रसिक मनाला तृप्त केले, असंख्य गाणी साकार केली, ध्वनिमुद्रित केली, जी श्रोत्यांच्या काळजावर कोरली गेली, अशा कला तपस्वीला अभिवादन करण्यासाठी अवघा शाहीर वर्ग करुणा भरल्या अंतःकरणाने हजर राहिला. कलगीतुरा या लोककलेला अधिक समृद्ध करण्यासाठी शाहीर रामचंद्र घाणेकर यांनी दिलेले योगदान अवर्णनीय आणि अलौकिक आहे. त्यांची अनोखी शैली, त्यांची सादरीकरणातील आगळीवेगळी अदा लक्षवेधी होती. मुंबई पुण्याच्या रंगमंचावर या लोककलेला उंची गाठून दिली ती शाहीर रामचंद्र घाणेकर यांनी. शाहीर दत्ताराम मायरे, शाहीर विजय पायकोळी, शाहीर शंकर जाधव, शाहीर शंकर भारदे यासारख्या असंख्य नामवंत कलगीवाले शाहिरांबरोबर त्यांची जोडी जमली आणि कलगीतुरा लोककलेला चार चांद लागले. शाहीर भिकाजी चोगले, शाहीर अनिल जाधव, शाहीर विलास निवाते, शाहीर शाहीद खेरडकर या चिपळूण मंडळातील शाहिरांच्या सोबत देखील त्यांनी आपली कला लीलया सादर केली. नव्या जुन्या शाहिरांशी जमून घेतले. आपले असंख्य शिष्य मंडळी त्यांनी तयार केली आणि या कलेचा झेंडा अविरत फडकत ठेवला. शंभू राजू घराण्याची शान, रायगड भूषण, महाराष्ट्र भूषण, तुरा सम्राट अशा अनेक उपाध्या त्यांच्या नावासमोर लागल्या. शाहीर रामचंद्र घाणेकर यांच्या निधनाने कलगीतुरा विश्वात एक भली मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना या प्रसंगी अनेक शाहिरांनी, गुरुवर्यांनी आणि उपस्थितांनी व्यक्त केली. अशा या कोकणच्या लोककला सम्राटाला सह्याद्री समाचारच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वराचं आमंत्रण आलं आणि वैकुंठवास झाले तरी या घाणेकरच्या सर्व चाहत्यांनी या ठिकाणी जो त्यांच्या शेवटचा अंतविधीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. घाणेकर एक अशी व्यक्ती होती तर या शक्तिपुराचा आपला
एक हिरा म्हणून किंवा मुकुटमणी असं त्यांची पदवी होती, कारण घाणेकर हा शक्तिधुरा या ठिकाणी रुजून ठेवला आणि या ठिकाणी त्यांच्या या आवाजाचा आजपर्यंत जरी ते स्वर्गाला गेले असले तरी त्यांचा आवाज आजपर्यंत जिवंत आहे. म्हणजे घाणेकर बुवा जिवंत आहे असा या ठिकाणी सर्वांना जागृत आहे. कारण प्रत्येकाच्या गणपती सणामध्ये प्रत्येकाच्या घाणेकर बुवांची तुमच्या आठवणी काय आहेत? घाणेकर बुवांच्या तुमच्या काय आठवणी आहेत? आणि घाणेकर बुवा आणि मी जवळजवळ एका वर्षाला जेव्हा बोंबील हलवा ही कॅसेट आमची निघाली त्यावेळेला आम्ही जवळजवळ 161 कार्यक्रम दोघांनी एका वर्षात डबलबारीचे कार्यक्रम केला. हा एक आमचा दोघांचा एक पावित्र्य त्या दोघांचा जुगलबंदीचा संबंध. घाणेकर बुवांचा एक असा होता व्यक्तिमत्व, त्यांना ईश्वराने जो कंठ दिला होता तो खूप सुंदर कंठ होता. लोक त्यांना जवळ यायची आणि त्या कंठामुळे घाणेकर बुवा प्रत्येक गाणं त्यांचं फॉर्मला जायचं. आणि आजपर्यंत आज घाणेकर बुवांची गाणी पाहत आहोत आणि एवढंच बोलून घाणेकर बुवांना माझ्या वतीने श्रद्धांजली देतो म्हणून उत्पूर्ण पवार आज लोकशाहीर रायगड भूषण आदरणीय रामचंद्र घाणेकर यांच्या अंत्यविधीसाठी इथे उपस्थित होतो. आपल्याला कल्पना असेल की कोकणच्या लोककलेमध्ये लाकडी असो शक्तिधुरा असो या लोककलेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा असेल तो रामचंद्र घाणेकर या शाहिराचा आहे. आणि आपण पाहिलं असेल की त्यांनी आपल्या शाहिराच्या माध्यमातून समाज प्रबोधन असेल लोकांचं मनोरंजन असेल ते अत्यंत प्रामाणिकपणे केलं आणि खऱ्या अर्थाने या लोककलेला एक चांगला दर्जा प्राप्त करून दिला. आज आपण पाहिलं की रायगड जिल्हा परिषदेने त्यांना रायगड भूषण हा पुरस्कार दिला. तो खऱ्या अर्थाने योग्य आणि यथायोग्य माणसाला दिला. बरोबरच त्याबद्दल मी आज त्यांच्या या प्रसंगी त्यांचं स्मरण करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी पडवण गावामध्ये रामचंद्र घाणेकर बुवा यांच्या अंत्यविधीसाठी आम्ही सर्व शाहिरी मंडळ या ठिकाणी आलेले आहे. थोडक्यात घाणेकर बुवांची आठवण सांगायची म्हणजे त्यांचा वारसा बघून आम्ही त्यांच्या कला बघून आम्ही या क्षेत्रात आलो आणि आम्ही शक्तीचे शाहीर असून अनेक शक्तिवाली शाहीर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि रामचंद्र घाणेकर बुवांनी पहिल्यापासून म्हणजे मुंबईमध्ये तर शक्तिधुरा रुजवला आणि गाजवला सुद्धा. त्यांच्या पहाडी आवाज, त्यांच्या गवळणी या स्मरणात राहण्यासारख्या सर्वांच्या डबल मिनिंगची सुरुवात ही घाणेकर बुवांनी चांगल्या प्रकारे केली. त्यानंतर अनेक शाहीर झाले. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला वाटायचं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांच्या आठवणी आता या अजरामर राहतील. त्यांचा आवाज कॅसेटच्या माध्यमातून अजरामर राहील. आज या ठिकाणी आलो आम्ही श्रद्धांजली अर्पण केली घाणेकर बुवांना आणि घाणेकर बुवा अनंतात विलीन झाले. फार दुःख झालं. मुंबई मंडळ रायगड भूषण, संगीत गायक, शाहिरी भूषण, संगीतधुरा रत्नभूषण नामांकित सर्व पदे त्याला संगीतधुरा मंडळाच्या वतीने समर्पित केले होते. ते मंडळाचे माजी उपाध्यक्ष होते. मंडळाशी त्यांचं संलग्न राहणं काही काळापूर्वी त्यांना मंडळातून बाहेर काढलं होतं. परंतु मंडळाबद्दल असणारी प्रतिमा, असणारी निष्ठा, असणारी श्रद्धा ही त्यांच्याकडून घेण्यासाठी वडिलांनी जसा आपल्या मुलाला सांभाळून समजावून सांगतो तसं आम्हा नव्या तरुणांना हे शाहीर अतिशय चांगल्या पद्धतीने घाणेकर बुवा समजावून सांगत होते. सगळ्याच अनेक नवनवीन शाहिरांना मार्गदर्शन करत होते. आणि विशेष बाब म्हणजे अनेक शाहीर झाले पण या शाहिरांना कुठल्याही प्रकारचा युगो किंवा अहंकार कुठल्याही पद्धतीचा नव्हता. आपलं वैर झालं, शरीर थकलं, पण कलेबद्दल असणारी त्यांची आस्था, त्यांचं असणारं आपुलकी कलाकारांना देण्यासाठी, प्रोत्साहनासाठी प्रत्येक स्टेजवरती जाऊन नवीन कलाकारांना ते आशीर्वाद देत होते, त्यांना सहकार्य करत होते. आज त्यांच्या जाण्याने समस्त कलगीतुरा मंडळ, समस्त कलाकार परिवार पोरका झालेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची 3 मुलं आणि त्यांचा समिस्त परिवार आज सुद्धा पोरका झाला आहे. कलगीतुरा मंडळाचा सचिव म्हणून त्या मुलांच्या पाठी, त्याच्या परिवाराच्या पाठी कलगीतुरा मंडळ हा नेहमी सदैव पाठीशी राहील. त्याही जात असताना त्यांच्या श्रद्धांजलीसाठी कलगीतुरा समाज उन्नती मंडळ, भानुदास घराण्याच्या वतीनं, समस्त आमच्या समन्वय समितीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज या ठिकाणी आपण शाहीर रामचंद्र घाणेकर यांच्या अंत्यविधीसाठी सर्व गणगोत्र, मित्र, त्यांचे चाहते सर्वजण जमलेले आहोत. त्यांच्या निधनानं आमच्या पडवण गावाची झालेली हानी ही कधी न भरून निघण्यासारखी आहे. शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा यांनी त्या पडवण गावाचं नाव कॅसेट रूपात शक्तिधुऱ्याच्या नावानं अख्ख्या महाराष्ट्रात, देशात 7 समुद्र पार नेलेलं आहे. तरी अशा ह्या शूर
विराला तुमच्या पडवण गावाकडून मी शेवटची मानवंदना देतो आणि इथे थांबतो. विद्यामित्रम प्रवासेषु भार्यामित्रम गृहेषु. इथेच मी थांबतो. संस्कृत बोलत नाही, कारण ह्या सुभाषिताची आठवण करण्याचं कारण 10-12 वर्षापूर्वी मी रामचंद्र घाणेकरांच्या पत्नीच्या कार्यासाठी आलो होतो आणि म्हणून तिची पण आठवण आली. आणि आज इथे या अंत्यविधीसाठी आम्ही आलो. तर रामचंद्राबद्दल बोलण्याचा मुद्दा असा आहे की 40 वर्षापूर्वी साहित्य संगीताचा कार्यक्रम होता, तेव्हा तो लहान होता, लग्न पण झालं नव्हतं असे, आणि त्याचा आवाज मला इतका आवडला. त्या आवाजाला मी बाहेरून रात्री 1:45 वाजता तो ज्या गाडीमध्ये बसला त्या गाडीमध्ये बसलो आणि त्याच्या पाठीवर थाप मुंबई सेंट्रलला मारली. आणि त्यावेळेला म्हणलं माझं काय चुकलं मागलं मला जरा सांगा. तर म्हटलं मी तुझी चूक काढा आलेली नाही, तुझ्या आवाजाचं कौतुक करण्यासाठी आलो आहे, मला आज तुझं घर बघायचं आहे. अशा तऱ्हेचा त्याचा माझा संवाद झाल्यानंतर 1-4 दिवस गेल्यानंतर माझ्या घरी आला आणि शाण्याला शब्दाचा मार ह्या म्हणीप्रमाणे तो एकच दिवशी आला. सकाळी 10 वाजता आला, संध्याकाळी 6 वाजता गेला. मी 24 पदं आणि ह्या नदीला बघून आता मला आठवण आली. त्यावेळेला एक जे पद दिलं नदीबद्दल, तर ते त्याने पहिल्या कॅसेटला गायलं आहे. चंद्रभागा सांगे वाळवंटा कहाणी, चंद्रभागा सांगे वाळवंटा कहाणी, उभा केला इथे श्रीचक्रपाणी, चंद्रभागा सांगे वाळवंटा कहाणी. त्याच्या गावातली ही चंद्रभागा वाहते आणि आज आम्ही त्याच्या अंत्यविधीला आलो. मी इथेच त्याला श्रद्धांजली देतो. त्याच्या जीवात्म्यास परमात्म्याने शांती द्यावी एवढं सांगून मी थांबतो. नमस्कार. या ठिकाणी पडवण गावचेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे लोकशाहीर रायगड भूषण ज्यांची घराघरात वाणी पोचली असे आमचे तोरेवाले रामचंद्र घाणेकर बुवा यांचं आज निधन झालं आहे. फार दुःख वाटते, कारण घाणेकर बुवांबद्दल काय बोलावं ते कमीच आहे. आम्ही नांदा तालुक्यातील शाहीर असलो तरी शाहिरांनी आम्हाला एक गुरु समान त्यावेळी ज्ञान दिले. मागाशीच माझ्या वडिलांनी म्हटलं की घरी आले होते, त्या निमित्ताने मलासुद्धा गाणी कशी गावी त्याच्या पद्धतीनं त्या सादरीकरण करावं हे त्यांच्याकडनं मी शिकलो. त्यावेळी मी 7वीमध्ये होतो, परंतु घाणेकर बुवांचा आशीर्वाद आजतागायत माझ्यावर प्रेम होतं. रोज ते मला आठवड्यातून फोन करायचे आणि ही अशी महान व्यक्ती एखाद्या कलाकाराच्या पाठीमागे शाबासकी देते हेच आमचं भाग्य आहे. आणि घाणेकर बुवांचा अगदी बोलबाला आमच्या रत्नागिरी जिल्ह्यापासून रायगडपासून सगळीकडे आहे. आणि तो जोपर्यंत चंद्रसूर्य या ठिकाणी आहे, पृथ्वी आहे, तोपर्यंत कलगीतुऱ्याचा बादशाह म्हणून तुरेवाले शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा हे नाव अजरामर आहे. या ठिकाणी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या वासुवाणी घराण्यातील, अबुरंगेले घराण्यातील आम्ही सर्व शाहिरी शिष्यमंडळी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. शाहीर घाणेकर बुवांच्याबद्दल बोलायचं झालं आहे, ते कलेच्या विश्वातला हा स्वच्छंदपाणी ज्यांनी उंच उंच भरारी घेतली ते हे पडवल गावाचे नाही, तळा तालुक्याचे नाही, तर रायगडचे भूषण होते.
त्यांच्या नावाचा उल्लेख केला ते सूर्याला प्रकाश दाखवल्यासारखा आहे. खरोखरच त्यांची जी गायकी, त्यांची वाक्यरचना ही अनमोल ठेवा या संपूर्ण महाराष्ट्राला ठेवून गेलेला आहे. असे हा आज हे व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले, त्या अनंतात विलीन झाले. खरोखरच त्यांच्या जाण्याने माझ्या सांस्कृतिक कला मंडळ रायगड या मंडळाच्या वतीने मी त्यांना खरोखरच भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आज आपण या ठिकाणी आपल्या कोकणचा एक बुलंद आवाज ज्यांनी खरोखरच पूर्ण त्यांची हयात या कलगीतुऱ्यासाठी अर्पण केली असे ज्येष्ठ शाहीर रामचंद्र घाणेकर आज आपल्याकडे निघून गेलेत आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. हा जमलेला जनसमुदाय जो आहे तोच त्यांच्या केलेल्या कार्याची आणि त्यांनी केलेल्या सेवेची पोचपावती देतो. आणि आज खरोखरच आज अखंड कलाक्षेत्र या कोकणातील कलगीतुरा जेवढे शाहीर वर्ग आहे, गुरुवर्ग आहे, सगळे लोकांच्या दारीमध्ये ओढले गेलेले आहेत. कारण ही जी उणीव आहे ती कधी न भरून निघण्यासारखी आहे आणि असा शाहीर पुन्हा होणे नाही. होताना भविष्य रामचंद्र घाणेकर जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत हे नाव अजरामर राहील. आणि त्या माऊलींच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र विनंती करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आजचा दिवस कलगीतुरा क्षेत्रातील फार दुःखाचा दिवस आहे, काळा दिवस आहे. ज्याने अनेक वर्ष रसिक मनावर अधिराज्य केले. हे एक रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील पडवण गावचे सुपुत्र लोकप्रिय शाहीर रामचंद्रजी घाणेकर बुवा यांना आज सकाळी देवाज्ञा झाली. आणि या तीव्र दुःखाने आज आपण पाहिलं तर एका बाजूला त्यांना अग्नी दिला जातो आहे आणि आज त्यांच्या गावातील असतील मुंबईकर मंडळी आहेत, त्याचप्रमाणे शक्तीवाले असतील, तुरेवाले असतील, असे असंख्य शाहीर आज त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आज रामचंद्र घाणेकर आणि त्यांची अनेक लोकप्रिय गाणी सातत्यानं रसिक मनांच्या ओठावर वळत असतात. असं हे जरी आज घाणेकर बुवा आमच्यात नसले तरी ते कायम त्यांचं नाव अजरामर राहणार आहे. आणि घाणेकर बुवांना आज शेवटच्या या क्षणाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कलगीतुऱ्यातील एक असा नामवंत हिरा की ज्यानं कलगीतुऱ्याला आपल्या लेखणीतून, आपल्या वाणीतून आणि आपल्या गायनातून अत्यंत समृद्ध केलं. त्याने अनेक शिष्य घडवले आणि नवनवीन प्रयोग या कलगीतुऱ्यामध्ये त्याने केले. अनेक लोकांना आदर्श तसा कलगीतुरा त्यांनी शिकवला आणि त्या माध्यमातून रसिक मनावरती अधिराज्य गाजवलं. आज रामचंद्र घाणेकर यांचं निधन झालं असलं तरीसुद्धा त्यांचे स्वर जे आहेत ते लोकांच्या हृदयावरती कोरले गेलेले आहेत. रामचंद्र घाणेकरांनी लिहिलेली ज्या गवळणी आहेत, त्यांनी लिहिलेले स्तवन असतील, त्यांनी लिहिलेले गण असतील, ते गण आज गणपती उत्सवामध्ये सुद्धा वाचतात, लोक त्याच्यावरती ताल धरतात. आणि म्हणून रामचंद्र घाणेकर हे नाव कलगीतुऱ्याच्या एकंदरीत प्रवासामध्ये हे अजरामर असं नाव आहे. भविष्यात ज्या ज्या वेळेला कलगीतुऱ्याची चर्चा होईल त्या त्यावेळेला रामचंद्र घाणेकर हे नाव घेतल्याशिवाय ती चर्चा पूर्णत्वास जाणार नाही. आज त्यांच्या अंत्यविधीला असंख्य लोकांनी उपस्थिती लावली, ज्यामध्ये कलगीतुऱ्याचे शाहीर होते, कलगीमधले शाहीर होते, तुरेवाले शाहीर होते, अनेक गुरुवर्य होते. सामाजिक, साहित्यिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांनी या लोककलावंताला, या सम्राटाला निरोप देण्यासाठी उपस्थिती दर्शवली. आणि आपण पाहिलं की लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे होते. खरं तर लोककलेमध्ये एखादा कलावंत जन्माला येणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, भाग्याची आहे. आणि ज्या निसर्गरम्य वातावरणामध्ये रामचंद्र घाणेकर यांचा जन्म झाला, या निसर्गानंच त्यांना हे स्वर दिले, निसर्गानेच त्यांना संगीत दिलं, निसर्गानेच त्यांना ताल शिकवला. आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी कलगीतुऱ्याचा रंग द्विगुणित केला. आणि आज 7 समुद्रापार या कलगीतुऱ्याचं नाव, या कलगीतुऱ्याचा झेंडा त्यांनी फडकवलेला आहे. त्यांना आज निरोप देत आहेत सर्व लोककला विश्वातील कलावंत. आणि खऱ्या अर्थानं या लोककलावंताला अभिवादन करणं यासाठीहून लोककलावंत आणि संपूर्ण कलगीतुरा विश्वातील लोक या ठिकाणी आले होते. रामचंद्र घाणेकर यांच्याबरोबर शाहीर खेळकर म्हणून मी सुद्धा अनेक कार्यक्रम केले आहेत. अनेक त्यांच्याबद्दलच्या आठवणी आहेत आणि त्या आठवणी खरं तर आज आमच्या स्मरणात आहेत. त्यांच्या सगळ्या, त्यांची गाणी असतील, त्यांचं एकंदरीत वागणं आहे, त्यांचं एकंदरीत वर्तन जे आहे, या त्यांची शैली जी आहे ती आज नजरेसमोर तळते आहे. आणि रामचंद्र घाणेकर हे रसायन काय होतं हे आज आम्हा सर्वांना जाणवतं आहे. त्यांच्या जाण्यानं कलगीतुऱ्याची फार मोठी हानी झालेली आहे, ती भरून निघेल की नाही माहिती नाही. मात्र जोपर्यंत हे कलगीतुरा आहे तोपर्यंत रामचंद्र घाणेकर हे नाव अजरामर राहील आणि त्यांना समस्त कलगीतुरा विश्वातून पूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते आहे. मी माझ्या कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या वतीनं एक शाहीर म्हणून, त्याचबरोबर मी शाहीर खेळकर सह्याद्री समाजाच्या वतीनं सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. अखेरचा मुजरा तुम्हाला हो
अखेरचा मुजरा तुम्हाला माझ्या रसिक देवा, जाकडीची नृत्यकला ही सांभाळून ठेवा, जाकडीची नृत्यकला ही सांभाळून ठेवा. कोकणाला लोककलेचे आहे वरदान, झाकडीने दिला आम्हाला शाहिराचा मान. पावित्र्य राखून टिकवा हो, पावित्र्य राखून टिकवा अमृत मेवा, जाकडीची नृत्यकला ही सांभाळून ठेवा, जाकडीची नृत्यकला ही सांभाळून ठेवा. आम्ही माया ब्रह्मचा लटकाचा वाद, काळ्या शिट्या मारून आम्हा दिली तुम्ही दाद. दिन रात रंगभूमीची हो, दिन रात रंगभूमीची केली आम्ही सेवा, जाकडीची नृत्यकला ही सांभाळून ठेवा, जाकडीची नृत्यकला ही सांभाळून ठेवा.